2026 IPLच्या बिल्डअपची सुरुवात झालेली आहे। मला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्या अगोदर ट्रान्सफर विंडो ओपन होते आणि त्याच ट्रान्सफर विंडोमध्ये चालू असलेला राजस्थान रॉयल आणि CSKचा हा खेळ यावर आपण चर्चा करणार आहोत। संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या बरोबर लॉंग टर्म प्रोजेक्ट कंप्लीट केल्यानंतर राजस्थानच्या कॅम्पमध्ये अशी इम्प्रूव्हमेंट दिसला नाही, म्हणून राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन पासून दूर होते हे कारण समजण्यायोग्य आहे। पण CSK जडेजाला का सोडत आहे, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे कारण सांगणार आहे ज्याने आपण समजू शकतो की हा CSK परफेक्ट टाइमावर जडेजाला सोडत आहे आणि जडेजाचा रिप्लेसमेंट कोण असणार हे पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मला खात्री आहे की या व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला नवीन ऐकायला भेटेल, समजून घ्यायला भेटेल, तर तुम्ही लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राइब करा। चॅनल नवीन आहे, ग्रोथ करायची आपल्याला, जुडा चॅनलची। या ट्रेड सिच्युएशन मध्ये आतापर्यंत काय काय झालं आधी ते बघूया। सर्वप्रथम राजस्थान रॉयल्स जाते दिल्लीवाल्यांकडे आणि तिकडे डिमांड करते संजू सॅमसनच्या बदल्यात स्टब्स आणि रिझवीला। आता जेव्हा स्टब्स द्यायचा होता तोपर्यंत काही हरकत नव्हती दिल्लीच्याकडून, पण जेव्हा रिझवीचा नाम जोडला जातो या डीलला, या चर्चेला इथंच कॅन्सल करतात। मग नंतर राजस्थान रॉयल्स जाते CSK कडे। आता खरं म्हणजे राजस्थान रॉयल्स जात नाही तर CSK बघते की यार संजू सॅमसनचा ट्रेड होतोय आणि आपल्याला एक इंडियन विकेटकीपर बॅट्समन पाहिजे जो धोनीच्या नंतर त्याची पुढे लेगसी कंटिन्यू करेल। चला, लेगसी तर नाही कंटिन्यू करू शकणार पण रोल तर कंटिन्यू करेल। आणि या चक्करमध्ये राजस्थान रॉयल पहिला डिमांड करते की आम्हाला जडेजा, दुबे आणि ब्रेव्हिस द्या। CSK त्याला रिजेक्ट करते। नंतर CSK ऑफर करते जडेजा आणि सॅम करनला, तर राजस्थान रॉयल्स बोलते की यार मला सॅम करन नको, जडेजाच्या सोबत पथिरानाला द्या आणि CSK परत ही डील रिजेक्ट करते। तर आतापर्यंत आपल्याला एवढं समजण्यात येते की जडेजा जाणार आहे, पण का? तर 3 कारण समजून घेऊया। तर पहिला कारण असा असू शकतो रवींद्र जडेजाच्या परफॉर्मन्स मध्ये आलेला डीप। 2025 मागच्या सीझन मध्ये रवींद्र जडेजाने 14 गेम टोटल खेळली CSK साठी आणि त्यामध्ये मात्र 10 विकेट घेतले। एव्हरेज होता 32चा आणि इकॉनॉमी रेट होता 8चा। आता जडेजा ज्या लेवलचा प्लेयर आहे, खास करून CSK साठी, मी तर इंटरनॅशनल काउंटच नाही करत, ज्या प्रकारचा खेळ खेळतो त्या हिसाबाने खूप मोठा डीप आलेला तुम्ही इथं बघू शकता। 14 गेम मध्ये मात्र 10 विकेट, परंतु त्याने बॅटने चांगला प्रदर्शन दाखवला, ते म्हणजे 301 रन मारली 135च्या स्ट्राईक रेटवर, जे आपण बघायला गेलो तर इम्प्रेसिव्ह आहे। पण जडेजा CSK मध्ये ॲज अ बॅट्समन नाही खेळत, तो ॲज अ ऑलराऊंडर खेळतो आणि या अगोदर जेवढे पण नंबर्स रवींद्र जडेजा प्रोड्यूस करत होता त्यामध्ये तू सडन डीप होताना बघू शकता। सेकंड रिझन कडे जाऊया तर तो असू शकतो डेथ ओव्हर्स मध्ये होणारा स्ट्रगल। महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाची एज लक्षात घेता हे 2 प्लेयर डेथ ओव्हर्स मध्ये खेळायला येणार म्हणजे ते सस्टेनेबल होत नाही। मग आता दुसऱ्याकडे तुम्ही असं बोलू शकता की यार तू धोनीला का नाही काढत, तर धोनीला ना काढण्याचा रिझन हा असू शकतो ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी आता अनकॅप प्लेयर म्हणून खेळतो। आता अनकॅप प्लेयर म्हणून त्याला किती 5-6 करोड जातात आणि दुसरीकडे राहिली जडेजाची गोष्ट तर त्याला टोटल 18 करोड जातात। तिसरं आणि शेवटचा कारण म्हणजे अनसर्टनिटी इन रोल। तर 2025चा सीझन लक्षात घेता जडेजाची जी बॅटिंग पोझिशन होती ती अनसर्टन होती खूप। कधी तो नंबर 4 वर यायचा, कधी लेट यायचा आणि मेजॉरिटी टाइम्स तो नंबर 4 वर खेळलेला आहे। आता जर आपल्याला नंबर 4 वर जर बॅट्समनच खेळवायचा असेल तर मला वाटतं जडेजाला साईडला ठेवून सचिन रवींद्र, डेरी मिचेल सारखे खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे। आता संजू सॅमसन टीम मध्ये येणार म्हणजे वन डाऊनची पोझिशन झाली संजू सॅमसनला, नाहीतर तो ओपनही करू शकतो। नंबर 4 वर आपला शिवम दुबे खेळू शकतो, डेरी मिचेल खेळू शकतो, खूप सारे प्लेयर आहेत, म्हणजे जडेजाचा रोल हा अनसर्टन आहे खूप। आणि या 3 कारणाला लक्षात घेता मला असं वाटतं CSKचा जो हा डिसिजन आहे ना तो खूप फायदेशीर ठरणार CSKला। पण तो केव्हा? जे तुमच्याकडे 18 करोड उरतील त्या पैशांचा एक चांगला रिप्लेसमेंट आला पाहिजे जडेजाचा। आता जडेजाचा चांगला रिप्लेसमेंट कोण होऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे अक्षर पटेल। आता अक्षर पटेलला दिल्लीवाले सोडतील हे इम्पॉसिबल आहे। आणि दुसरा रिप्लेसमेंट म्हणजे वॉशिंग्टन सुंदर। वॉशिंग्टन सुंदरला जास्त गेम टाइम मागच्या वर्षी मागच्या वर्षी बोलतो मी, आपल्या लास्ट सीझन मध्ये मिळाला नव्हता, पण जेव्हा पण त्याला खेळायचा चान्स भेटला त्याच्यासाठी एक रोल होता। आता करंटली इंडिया टीम साठी खेळत असल्याने जे प्रॉपर जडेजाचे रिप्लेसमेंट बनू शकतात ते हे 2 प्लेयर मला असे वाटतात। आता CSK यावर काय करेल ते बघण्यायोग्य असेल। बाकी तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा, मी मिळतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। गुड बाय।